वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्यावर जबरदस्तीने संबंध केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ नेतृत्वाने तात्काळ निर्णय घेत शंकर माने यांना सांगली जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून पदमुक्त केले आहे। या संदर्भात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशाचे महासचिव किसन चव्हाण यांनी अधिकृत घोषणा केली आहे। त्यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यातील जनता व कार्यकर्त्यांनी या निर्णयाची नोंद घ्यावी। पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला संघटनात स्थान दिले जाणार नाही। या घडामोडीनंतर सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक कामकाजात मोठा बदल होणार असून लवकरच नव्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे सांगली जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। लोकवेद न्यूज सांगली।